पुण्याहून मी आजच सकाळी आलेली आहे आणि आता थोडंसं माझं आवरून मी जाणार आहे गावाकडे. आणि हा आहे ओम, जो मला गावाकडे नेण्यासाठी आलेला आहे. तर राधे राधे फ्रेंड्स, मी तुमची लाडकी श्रद्धा पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते तुमच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर घाणा बांगड्याचा कार्यक्रम गावाकडे कसा झाला, किती मजा आली आणि काय काय झालं हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता वाजलेले आहेत दुपारचे 12-12:30 आणि खूप ऊन हे आहे इकडे आमच्या इकडे. तर आता ओम आणि मी चाललेलो आहे गावाकडे, पण त्याच्या पहिले त्याला घ्यायचे आहेत मयूरच्या लग्नासाठी कपडे. आणि एवढे दिवस त्याने कपडे हे घेतले नव्हते, कारण तो माझा वेट करत थांबलेला होता. मी एवढे दिवस पुण्याला गेले होते म्हणून तो कपडे घेण्यासाठी थांबलेला होता. तर चला आता जाऊयात आपण ओमचे कपडे घ्यायला. आज मी डिझेलला पैसे देणार नाही. डिझेल नाही टाकतो पण आज मी देऊ शकत नाही. ओमचा ड्रेस घ्यायला आम्ही आलेलो आहे अंबडच्या भारत या दुकानात. अंबडमध्ये ही सगळ्यात मोठं शॉप आहे आणि इथे कपड्याच्या बऱ्याच साऱ्या व्हरायटीज आहेत. तर ओमला घ्यायचा आहे वेस्टकोट आणि कुर्ता. तर त्याने एक ट्राय करून बघितलेला आहे, त्याला व्हाईटमध्येच मोस्टली कुर्ता घ्यायचा आहे. तर आम्ही जो ट्राय केला तर तो त्याला आवडलेला नाही आहे. आम्ही दुसरा आता कुर्ता आणि वेस्टकोट शोधतो आहे. तर आता आम्ही एक फायनल केलेला आहे ड्रेस आणि आता तो घेऊन आम्ही चाललेलो आहे. तर ड्रेस कसा घेतला काय हे तुम्हाला आता मी लग्नातच डायरेक्ट दाखवेल. तर आता त्याला आणखी एक ड्रेस घ्यायचा आहे. तर त्याच्या पहिले आम्हाला मयूने सांगितलेलं आहे थोडंफार काम, म्हणजे थोडंफार तिचं काहीतरी सामान घ्यायचं आहे. तर ते सामान घेऊन मग आम्हाला जायचं आहे गावाकडे. तर आज खूपच जास्तीचं ऊन आहे आणि एकदम भर उन्हात आम्ही घराच्या बाहेर निघालेलो आहे. आणि गाडी जी आहे तीही खूप उन्हात लावलेली आहे. तर आज खूप जास्त गरम हे होत आहे. पुण्याला ऊन कमी लागतं. तर आता आमचं सगळं सामान घेऊन झालेलं आहे, आमचं सगळं आवरलेलं आहे. आणि तिकडून मयूही कॉल करते कधी येत आहे, कारण तिकडे घाणा बांगड्याचा कार्यक्रम आहे, तो लवकरच सुरू होणार आहे. तर मग असं सगळं करत आम्हाला वाजलेले आहे जवळजवळ 2. तर आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहे गावाकडे आणि आता हे आमचं सुरू झालेलं आहे घाणा बांगड्याच्या डेकोरेशनचं काम. तर मयू ही म्हणजे ती स्वतःच नवरी आहे, तीही आम्हाला हे सगळं मदत करू लागते. आणि आम्ही सगळ्या मिळून आता इथे जे घाणा बांगड्याचं डेकोरेशन आहे ते करत आहोत. इकडे बाहेर खूप ऊन आहे, पण एवढं काय ऊन जाणवत नाही कारण आमचं सगळं लक्ष त्या डेकोरेशनमध्ये खूप जास्त आहे. तर असं आमचं डेकोरेशन जे आहे ते करणं सुरू आहे. आता आमचं डेकोरेशन करून हे झालेलं आहे आणि मग मी केलेलं आहे थोडंसं जेवण गावाकडचं मस्त असं. आणि ह्या आमच्या आंटी ज्या की नवरीच्या आजी आहेत त्या मस्त अशा रेडी झालेल्या आहेत आणि खूप सुंदर अशा दिसत आहेत. आणि इकडे जी नवरी आहे ती घाण्या बांगड्याच्या फोटोशूटसाठी रेडी होत आहे. आणि आमचं डेकोरेशन हे असं झालेलं आहे. तर खूप सुंदर वाटतंय, खूप छान वाटलं मला. तर तुम्हाला डेकोरेशन कसं आवडलं? आणि ज्या आता आमच्या जवळच्या ज्या सगळ्या लेडीज आहेत तर त्या हळद दळण्यासाठी आलेल्या आहेत. महादेवाच्या पिंडीला माणिक मोती जोडे, बळीराम पाटलासाठी आई वडील सोडले, जुनेच गाणे. पवळाच्या राशी नाव घेते, विजयरावचं नाव घेते मयुरीच्या हळदीच्या दिवशी. आता इथे आमच्या जे काय सगळ्या लेडीज आहेत त्या सगळ्या जमलेल्या आहेत, कुणी येणाऱ्या बाकी आहेत. आणि मग दळायची आहे हळद. तर तोपर्यंत इकडे ते काय डाव बांधायचं काय कार्यक्रम आहे तो इथे सुरू आहे. आणि इथे खूप मस्त खूप असा सगळा गोंधळ आहे, खूप गप्पा सुरू आहे. तर इथे खूप छान असं वाटतंय आणि खूप करमत पण आहे. तर आता सुरू झालेलं आहे ते डाव बांधायचा आणि हळद दळायचा कार्यक्रम. झाले का 5 झाले असतील नाही, कल्याणी धरून 4च कल्याणी नाही, मग 4 आहे झाल्या ग. 5 लय मोठे झाल्या. पण टाकलं त्याच्यात गरम झालं. हा याल बी घ्या बांधायला. तू का पोरगी का काय बेटा बाहेर
बसली का चांगली पण राजू बसलेली ती चांगली पण ती परत सगळं पाणी काढून घ्यावं. हा पाणी काढावं लागेल ती धुवून मग आता पाणी आलं मग काय बाहेर उभं राहायचं. काय ती म्हणे नाही का हे घेऊन. टाकीत एक मोठे हो 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 नाही तर तिकडे कुठे नाही आता एका एकाच काढून द्या. एक जण येईल पण सगळे झालं का बस हळदीचं बोट लावलं. कुठे झाले 5. बस झाली 6 झाले हा पण सिमेंट लावलं ना तर ते म्हणे पाजरायचे नाही बाया म्हणे थंड पण नाही होणार. किती पाजरायले ते उगं पोतारा फिरलेला आहे त्यांनी पांढरा तू इतक्या गरमीत कशाला लिकडं होईल मोकळ्याच्या म्हणले असं टाळ वाजे विना वाजे वाजते बासरी रामेश्वर रावांचं नाव घेते सुखी आहे सासरी हा कोणती काय पद्माकरराव माझे पती तर मी त्यांची अखंड सौभाग्य रमेशराव पाटलाचं नाव घेते मयुरीच्या डाव आणण्याच्या वेळेस. हळदच म्हणा हळद दारायची खंडोबाच्या मंदिरात 101 पाक फरशी नक्षीदार किशोर पाटलाचं नाव घेते खंडराय साक्षीदार. घ्या कोणतं कसं बी घ्या हे हसू नका ग. आताच्या पाटील नाही बशी तर कोणी बदामी खावा बळीराम पाटलाच नाव घेते लक्षात ठेवा मंदिरात हरिनामाचा गजर विजयरावच्या शवाला नेहमी मी हजर विजयरावचं नाव घेते सुखी मी सासरी संदीपांच्या नाव घेते हळदी कुंकाच्या वेळेस नाव घेते मळ्यात संदीपांचं नाव घेते सवासणीच्या मेळ्यात तरी म्हणायचं तिचं सुपारी उडाली सुपारी उडाली सर्व सुपारी उडाली मयुरीच्या नवऱ्याने मान्यांना शेवंती चढली शेवंती चढली रुसवा कळना रुसवा कळना रुसवा बसल्या रिकाम्या नाही सांगताय मम्मीला तर मम्मीला एक एक शब्द आला पाहिजे त्याच्या तेवढंच कर ना मला नाही येत शिकव मला नाही येत
तर असा होता आजचा माझा पूर्ण दिवस. खूप छान गेला आणि डेकोरेशन तर खूपच सुंदर झालं होतं. मयूचा पूर्ण प्रोग्राम हा खूप छान झालेला आहे. तर आता सगळा प्रोग्राम झाला आणि मी, ओम आणि कल्याणी आम्ही चाललेलो आहे पाचोडला, कारण कल्याणीला जायचं आहे संभाजीनगरला. मग तिला बसने जायचं आहे. मग तिला बसमध्ये बसून देण्यासाठी आम्ही दोघं हे आलेलो आहोत. आणि माझं आणि ओमचं दुपारीच ठरलं होतं की आपण लस्सी पिऊ, पण तेव्हा ते पॉसिबल झालेलं नव्हतं. मग आता आम्ही पिलेली आहे मस्त अशी लस्सी आणि थंड लस्सी पिऊन आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे गावाकडे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. राधे राधे.